दिंडोरीमध्ये एका शेतकऱ्यानं, तरुण शेतकऱ्यानं जो कांद्यावर बोला असं म्हटल्यानंतर म्हणजे दुर्दैवाची गोष्ट आहे की देशाच्या पंतप्रधानानं त्याला उत्तर काय दिलं, जय श्रीराम. नमस्कार, मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघतोय आता म्हणजे नव्याने सांगायला नको की लोकसभा निवडणुकीची धामधूम अंतिम टप्प्यात जरी असली तरी पण तिचा आवेश मात्र वाढता चालला. म्हणजे देशाचे पंतप्रधान जेवढ्या पद्धतीने सभा घेत आहेत किंवा रॅली, रोड शो याच्यामध्ये आक्रमकपणे सहभागी होत आहेत, या अनुषंगावरती असं वाटतं सर मुंबईचा आता इलेक्शन म्हणजे मुंबईची निवडणूक आता 20 तारखेवरती आले, जेमतेम काही दिवसांवरती आले आणि मुंबईचे प्रश्न जे सर्वसामान्य रोजचा नोकरदार वर्ग आहे त्याला उद्भवणारे प्रश्न आणि आपल्या उमेदवारांच्या जाहीरनाम्यामध्ये असलेले प्रश्न, त्यांच्या होर्डिंगमध्ये दिसलेले प्रश्न किंवा त्यांच्या सभांमधनं ऐकायला मिळणारे मुद्दे, याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये विसंगती आपल्याला दिसून येते. अगदी बोलायचं झालं तर कालची जी आपली पंतप्रधान नरेंद्र मोदींची जी आपली रोड शो झाला, त्याच्या आधी सभा झाली दिंडोरीमध्ये, त्याच्यानंतर कल्याणमध्ये सभा झाली, या सगळ्यावरती पाहता कुठेतरी त्यांच्या भाषणातून पण आपल्याला जे हवेत ते मुद्दे ऐकायला नाही मिळाले. म्हणजे अगदी सभाच्या लोकांमधनं कांद्याबद्दल बोला इतकं लोकांना बोलेपर्यंत तुम्ही त्यांच्या विषयांकडे, त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करता, हे एकंदरीत काल दिसून आलं. मग आपण तिकडून थेट मुंबईमध्ये येऊया सर, की मुंबईचे प्रश्न वेगळे आहेत. मुंबईमध्ये वाढती लोकसंख्या असतील, बाहेरची लोक येत आहेत, लोकसंख्या वाढते, वाहतुकीचे प्रश्न उद्भवत आहेत, रेल्वेचे प्रश्न मोठ्या प्रमाणावरती येतात. आज डोंबिवली, कल्याण सारख्या शहरांमधून, विरार, नालासोपारा शहरांमधून इतक्या प्रमाणावरती लोंढे मुंबईसाठी येत आहेत. आपण लोंढेच म्हणू शकतो त्याला, आपली माणसं असली तरी पण. हे सगळे प्रश्न कुठेतरी बाजूला ठेवून आरक्षण, हिंदू मुस्लिम आणि तुमचा पक्ष असली, तुमचा पक्ष नकली, ह्या सगळ्या गोष्टींना कुठेतरी पुन्हा 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 लोकांमध्ये बिंबवलं जात आहे. मग माझा प्रश्न सर असा उद्भवतो की मुंबईसारखं शहर जे व्यापाराचं मोठं शहर म्हणून ओळखलं जातं, त्याला उद्भवणाऱ्या गोष्टींकडे ना केंद्र सरकार लक्ष देते ना राज्य सरकार लक्ष देते. तर या सगळ्यांवरती तुम्ही कुठल्या पद्धतीने बघता? का सरकार गांभीर्याने आपल्याला घेत नाहीये लोकांना किंवा मतदार राजाला, असं वाटतं तुम्हाला? निश्चितपणानं म्हणजे हे मतदारांना गृहीत धरण्याचाच प्रकार आहे. कारण निवडणूक ही लोकसभा निवडणूक सुरू झाल्यापासून जर तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा सत्ताधारी भाजपचे अन्य कोणी स्टार कॅम्पेनर असतील, त्यांची जर भाषणं बघितली तर तुमच्या लक्षात हीच गोष्ट येईल की त्यांच्या भाषणांमध्ये म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रातल्या भाषणांमध्ये तर अगदी सुरुवातीपासून, पहिल्या टप्प्यापासून कुठंही केंद्र सरकारनं गेल्या 5 वर्षामध्ये केलेल्या लोककल्याणकारी कामं केली आहेत का? केलेली आहेत. पण त्याचा कुठंही उल्लेख केलेला सुद्धा तुम्हाला एका ओळीनं सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार नाही आहे. आणि काल जो दिंडोरीमध्ये एका शेतकऱ्यानं, तरुण शेतकऱ्यानं जो कांद्यावर बोला असं म्हटल्यानंतर म्हणजे दुर्दैवाची गोष्ट आहे की देशाच्या पंतप्रधानानं त्याला उत्तर काय दिलं, जय श्रीराम. म्हणजे आणि लोकांना आवाहन केलं की तुम्ही जय श्रीराम म्हणा. म्हणजे हा काही प्रचाराचा भाग असू शकत नाही आहे. लोक विचारतायत की तुम्ही आमच्या प्रश्नावर बोला आणि तुम्ही म्हणताय जय श्रीराम बोला. म्हणजे ही किती कुठल्या दिशेनं ही सगळे प्रचार यंत्रणा आणि सगळा हा निवडणुकीचा प्रचार चाललाय. सर आतापर्यंत म्हणजे आपण बघतोय, तुम्ही ज्या लाईनवरती आला जय श्रीराम, त्याच्यावरतीच माझा प्रश्न उद्भवला असा की आपण बघतोय की तिथल्या म्हणजे जिथे आता मोदी सभा घेतात तिथल्या लोकांची मेंटॅलिटी ओळखून मग आता त्यांनी कालच्या भाषणाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज की म्हणत केली, सप्तशृंगी मातेचा जयघोष करत केली. मग तिथल्या लोकांची म्हणजे भावनांची तुम्ही खेळताय का? दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना उद्भवलेले प्रश्न तुम्हाला बघण्यासाठी, म्हणजे मी 2 महिलांचे व्हिडिओ पाहिले होते, त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं की आम्हाला सभा माहित नाही पण आम्हाला मोदींना बघायचं, आम्हाला मोदींना भेटायला आलोय. आणि मग अशा वेळी त्या लोकांना, तरुणाला सांगावं लागतं की याच्यावरती आम्हाला सांगा. मग जो तो माणूस, ती व्यक्ती देशाच्या पंतप्रधानांना ती प्रश्न विचारते. मग हे तुमचे जे हाताखालचे जे राज्यकर्ते आहेत, तुमचे खासदार असतील, आमदार असतील, नगरसेवक असतील, यांच्यापर्यंत हा प्रश्न पोहोचत नाहीये का? मग ते प्रश्न ते त्यांच्या वरच्यांपर्यंत, केंद्रापर्यंत पोहोचण्यात असक्षम आहेत का? नाही, या प्रश्नाचा मुळात हा प्रश्न शेतकऱ्यांना विचारण्याचंच कारण ते होतं की गेल्या अगदी ऐन निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रातल्या कांद्याच्या निर्यातीवर, म्हणजे देशामध्ये महाराष्ट्र आणि गुजरात ही 2 राज्य कांद्याचे मोठे उत्पादक आहेत. त्यात महाराष्ट्र 1 नंबरला आहे.
पण महाराष्ट्रातल्या कांद्याच्या निर्यातीला सरकारनं बंदी उठवली नाही म्हणजे ती ज्या पद्धतीनं उठवली त्याचा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना फायदाच झाला नाही. याच्या उलट गुजरातमधल्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला. म्हणजे पांढरा कांदा जो गुजरातमध्ये पिकतो त्याच्यावरची बंदी उठवल्यामुळं तिथल्या शेतकऱ्यांना फायदा झाला आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना त्याचा काहीच फायदा मिळाला नाही. त्यामुळं हा प्रश्न त्या शेतकऱ्यांना विचारला. म्हणजे इतक्या म्हणजे कितीतरी प्रश्न होते की ज्याच्यावर आता महाराष्ट्रामध्ये हा प्रश्न एक विचारला गेला, शेतकऱ्याने विचारला, पण असे कितीतरी प्रश्न होते की जे लोक पंतप्रधानांना जरी उघडपणे सभेत नसले विचारले तर लोक प्रश्न विचारतायत, त्याच्यावर समाज माध्यमातून असतील व्यक्त होत आहेत. मणिपूरचा इतका जवळ गेले वर्षभर मणिपूर अजूनही धुमस्त आहे. त्याच्यावर पंतप्रधानांनी या संपूर्ण निवडणूक ह्याच्यामध्ये कॅम्पेनमध्ये कुठंही एक शब्दानं चकार शब्द काढलेला नाही आहे. म्हणजे जे प्रश्न तुमच्यासमोर यापूर्वी दिलेली आश्वासनं आहेत की लोक पुन्हा विचारले की तुम्ही 15 लाख रुपये आमच्या खात्यात जमा करणार होता, कुठं आहेत ते, त्याच्यावर अजूनही काही बोललेले नाहीत. म्हणजे ज्या वचनं तुम्ही दिलेली आहेत त्याच्यावर तुम्ही काहीच बोलत नाही आहे. आणि प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी तुम्ही जसं सांगितलं की सप्तशृंगी की जय म्हणायचं, कुठं शिवाजी महाराज की जय म्हणायचं, जायचं तिथल्या भागातला वेशभूषाचा हे करायची. म्हणजे हे एका सिनेमातल्या कलाकारानं केल्यासारखं हे जे काही चाललेलं आहे ना, हे लोकांच्या मानसिकतेशी खेळ, भावनेशी खेळ हे करण्याचाच फक्त प्रकार. सर, आता आपण बघतो की आतापर्यंत त्यांनी महाराष्ट्रामध्ये 12 सभा घेऊन झाल्यात आणि आता 2 दिवसांनी परत महाराष्ट्रात येणार आहेत. सो इतकं प्रेम त्यांचं महाराष्ट्रावरती उतू चाललंय की त्यांना महाराष्ट्राची वोट बँक मध्ये थोडं आता डळमळीत झाल्यासारखं वाटतंय त्यांना. म्हणजे आता कसं आहे की आता जे काही मंडळी आहेत ते म्हणतील की महाराष्ट्रावर प्रेम आहे, तुम्ही म्हटला तसं. दुसरी एक बाजू आहे की तुम्हीच दोन्ही प्रश्नाची उत्तर दिली आहेत की ते डळमळीत व्हायला लागलेलं आहे. आणि हे वास्तव आहे की भाजपनं जे गेल्या 2-4 वर्षामध्ये राज्य विधानसभामध्ये जे काही पेरून ठेवलेलं आहे त्याचा हा सगळा परिपाक आहे की त्यांना आता भीती वाटायला लागली की आपण जो काही इथं गोंधळ घातलेला आहे, पक्षफोडीचा असेल, सरकार पाडापाडीचा विषय असेल, ह्याच्यातून भाजपला एक ह्या सगळ्या सर्वोच्च नेत्यांना एक अनामिक भीती आहे की महाराष्ट्रातलं 48 जागा आहेत महाराष्ट्रातल्या, आणि हा दक्षिण भारत आणि उत्तर भारतामधला हा महाराष्ट्र हा एक मधला दुवा आहे. आणि हे राज्य मिळवणं, एकतर कसं आहे की महाराष्ट्रातला मतदारसुद्धा अतिशय सजग आहे, पुरोगामी राज्य म्हणून देशामध्ये आर्थिकदृष्ट्याही 1 नंबरला आहे, सामाजिकदृष्ट्याही महाराष्ट्राची प्रगती तेवढी झालेली आहे. त्यामुळं महाराष्ट्रातला मतदारचा कौल हा कुठल्याही सत्ताधाऱ्याच्या दृष्टीनं महत्त्वाचा असतो. यासाठीच तुम्ही जे सांगितलं ना 12 सभा घेतल्या आणि हे जे आहे हे ह्यासाठीच चाललेलं आहे त्यांचं की महाराष्ट्र आपल्या पाठीशी यावेळेला राहायला पाहिजे, पण तो राहताना दिसत नाही आहे. दुसरा एक पहिल्या प्रश्नामध्ये तुम्ही म्हटलं की जसं देशाच्या प्रश्न होते तसेच मुंबईच्या प्रश्नाविषयी पण म्हणजे कुणी सत्ताधाऱ्यांनी आत्तापर्यंत त्याच्यावर बोलले नाही आहेत. मुंबईचे प्रश्न काय आहेत, कसे आहेत, हे ह्याच्या आपण जरा थोडंसं जर इतिहासात गेलो ना तर ज्यावेळेला सखा पाटील यांची मुंबईवर एक मुंबईचा अनभिषिद्ध राजा म्हणून त्यांना म्हटलं जायचं संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या काळामध्ये त्यावेळेला, पण त्यांची भूमिका थोडीशी काँग्रेसच्या बाजूची होती की द्विभाषिक राज्य व्हावं याची. पण महाराष्ट्राची भूमिका ती नव्हती. महाराष्ट्राची भूमिका मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र व्हावं, मराठी भाषिक राज्य व्हावं ही होती. आणि त्यामुळं सखा पाटलांना त्याचा फटका बसला. पण संयुक्त महाराष्ट्र चळवळीनं सखा पाटलांच्याकडून मुंबई महापालिकेची सत्ता खेचून आणली. मुंबई महापालिकेची सत्ता खेचून आणल्यानंतर कुठलाही निवडणूक कार्यक्रम संयुक्त महाराष्ट्र समितीने दिलेला नव्हता, आश्वासनं दिलेली नव्हती. ते डायरेक्ट निवडणुकीला सामोरे गेले. निवडणूक जिंकल्यानंतर त्यांनी लोकांना सांगितले की आम्ही ही तुमच्यासाठी कामं करत आहोत. मग त्याच्यामध्ये काय कामं होती की एक मुंबईचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे लोकांच्या राहण्याचा प्रश्न आहे, घराचा प्रश्न प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय आहे, तो प्रश्न आम्ही सोडवू. मुंबईच्या स्वच्छतेचा प्रश्न आहे, त्याच्यानंतर जे काय बाहेरून येणारे लोंढे आहेत ते आपल्याला थोपवायचे आहेत, त्याच्यावर आम्ही काम करू. आज ह्या गोष्टीला म्हणजे 1957-58ची गोष्ट आहे, म्हणजे हे 60-65 वर्षे ह्या गोष्टीला झालेले आहेत. पण हे प्रश्न तुम्ही बघताय आजही कायम आहे. आम्ही त्याच प्रश्नाकडे येत होतो असं की आजही आपण दादर साईडला असेल, भायखळा साईडला असेल किंवा अगदी CST साईडला असेल, तुम्ही बघाल तर रस्त्यावरनं जाताना फुटपाथच्या बाजूला अनेक कुटुंबांनी आपलं बस्तान मांडलेलं आहे. आता ते
ती लोक कुठून आले, त्यांना कोणाचा अभय आहे हा वेगळा मुद्दा राहिला, पण ज्या पद्धतीने ते राहतात आणि ज्या पद्धतीने त्या शहराचा गचाळपणा किंवा ते ज्या किळसवाण्या पद्धतीने ते लोक तिथे राहतात आणि मुंबई सारख्या शहरामध्ये जिथे शेअर बाजार आहे, मंत्रालय आहे, या सगळ्या ठिकाणी मग ते फेरीवाले तो भाग वेगळा, फेरीवाल्यांचा मुद्दाच वेगळा आहे, पण जी लोक तिथे घर करून राहतात, त्यांची मुलं वगैरे तिथेच राहतात, ह्या सगळ्यांना कोणाचं अभय? आणि जर तुम्ही इतका सर विकासाचा आराखडा मांडताय तर त्या विकासाच्या आराखड्यामध्ये त्यांच्यासाठी काही त्रुटी किंवा त्यांच्यासाठी काय म्हणतात ते नियोजन काय आहे की नाहीये? आणि ते म्हणजे तुमचा नगरसेवक पण आहे तिथे, तुमचे आमदार पण आहेत, ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी प्रामुख्याने झाल्या पाहिजेत की नाही झाल्या पाहिजे? नाही, मी तेच म्हटलं की संयुक्त महाराष्ट्र समितीनं 58ला दिलेला हा कार्यक्रम होता की आम्ही झोपडपट्टी मुक्त मुंबई करू, सगळ्यांना घरं देऊ, हे सगळं होतं. पण ना त्यांना ते शक्य झालं, ना त्याच्यानंतरची जी काय काँग्रेसची सरकार आली, म्हणजे काँग्रेसची सत्ता आली महापालिकेवर अनेक वर्ष, त्याच्यानंतर आत्ता सध्या अनेक वर्ष शिवसेनेकडं मुंबई महापालिका आहे, तरी हा प्रश्न सुटलेला नाही आहे. ना तुम्ही मुंबईत येणारे लोंढे रोखू शकता, ना तुम्ही इथं लोकांना घरं देऊ शकता. स्वच्छतेच्या बाबतीमध्ये तुम्ही किती प्रयत्न केले तरी हेच जे काही लोकांचे राहणीमान जे आहे ह्याच्यावरच तुम्ही उपाय करत नाही आहे, त्यामुळे हे प्रश्न सुटणारच नाही आहेत. आणखी दुसरा प्रश्न जो काल मोदींच्या रोड शोच्या वेळेला पण लोकांना त्याचा फटका बसला, तो प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे की लोकांच्या दळणवळणाचा प्रश्न आहे. म्हणजे रेल्वे आहे किंवा बसेस आहेत, हे इतक्या सुविधा केलेल्या आहेत तरीसुद्धा हा प्रश्न सुटत नाही. आपण सकाळी 9 ते 11 या वेळेतली मुंबईतल्या सगळ्या स्टेशनची आपण अवस्था बघतो आणि संध्याकाळी 4-5 वाजल्यापासून ते अगदी रात्री 9 वाजेपर्यंत आपण काय परिस्थिती आहे आपण बघतो की रेल्वेमध्ये लोकलमध्ये लोकांना श्वास घेता येत नाही आहे, इतकी गर्दी त्याच्यामध्ये होती. आपण याच्यावर काहीच उपाय आपण करू शकलेलो नाही इतक्या वर्षामध्ये. हे सगळे विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीतले आहेत. म्हणजे रेल्वे असेल किंवा दळणवळण हे सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. तुम्ही कोस्टल रोड केला, त्याच्यानंतर हा सागरी अटल सेतू केला, हे सगळे केले, पण त्याच्या बरोबरीनं ज्या काही दळणवळणाच्या आणखी पायाभूत रोजच्या जीवनातल्या दैनंदिन जीवनातल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तुम्ही कुठंतरी कमी पडताय हेच त्याच्यातनं प्रतीत होतंय. म्हणजे लोकांचा इतका त्याच्यावरची रोष होता की जी गर्दी दिसली, आता त्याच्यावर पण शंका आहे की गर्दीचे लोंढे आता काही व्हिडिओ समोर यायला लागलेत की ते रोड क्रॉस जमली की जमवली हा एक प्रश्न आहे. आणि त्यात पण ते रोड क्रॉस करण्यासाठी लोक तिथं थांबलेले आहेत आणि त्यांना थोपून म्हणजे ही रोड शोला लोकांचा एवढा मोठा मी सर त्याच प्रश्नाकडे आता येत होतो. ते म्हणजे असं की सोमवारपासून शुक्रवारपर्यंत मुंबईची जी धावपळ असते की आपल्या सोबतच्या जरी व्यक्तीला काही दुखापत झाली, त्याला चक्कर आली, तर त्याच्यासाठी थांबण्यासाठी पण मुंबईकरांकडे वेळ नसतो. इतके लोक घड्याळाच्या काठावरती पळत असतात. अशा वेळी तुम्ही रोड शो साठी निवडलेला दिवस, निवडलेली जागा आणि हा प्रश्न एका साईडला, या व्यतिरिक्त एक दिवसापूर्वी घडलेली इतकी मोठी घटना ज्याच्यामध्ये किती निष्पाप बळी गेले, या सगळ्यांवरती तुम्ही ते बरं त्याच जागेमध्ये, असं नाही की ती घाटकोपरमध्ये घटना घडले आणि मग डोंबिवली किंवा ठाणे साईडला तुमची रॅली आहे, तुम्ही त्याच ठिकाणी येऊन एक प्रकारे शक्ती प्रदर्शन आपण म्हणू शकतो, हे यातून काय साध्य झालं? आणि मला सांगा, आता तुम्ही हाच विषय काढला आणि या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ना कल्याणच्या सभेत भाष्य केलं, ना घाटकोपरमध्ये जिथंही घटना घडली, जिथं रोड शो केला तुम्ही, तिथं त्याच्यावर भाष्य केलं. म्हणजे लोकांच्या जीवाचं मोलच नाही आहे याचा अर्थ. म्हणजे 17 लोक मेलेत आत्तापर्यंत, त्याच्यातून त्यांचे मृतदेह आपण बाहेर काढलेले आहेत. एवढे लोक म्हणजे काय, कुठल्या क्षुल्लक कारणानं मारतायत? आणि क्षुल्लक कारणं म्हणजे की आमच्या प्रशासकीय व्यवस्थेच्या चुकीमुळं मारतायत, तरी आपण त्याच्यावर काही एक शब्द काढत. म्हणजे तेच झालं ना की आता हे लोक, भाजपचे लोक आरोप करतात की उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा प्रॉब्लेम होतो, त्यांच्यामुळे तिथे परमिशन मिळाली. ते म्हणतात की रेल्वेच्या जागेवरती. हे सगळं तुम्ही आरोप प्रत्यारोप करत राहाल, पण जे निष्पाप बळी तिथे पावसापासून आधार घेण्यासाठी उभे होते, ज्यांच्या कुटुंबियांवरती आज ही वेळ आली आहे, याला जबाबदार कोण? आणि या गोष्टी पुन्हा पुढे घडणार नाही कशावरून? मला मान्य आहे की हे उद्धव ठाकरे सरकार होतं त्या काळात ह्या परवानग्या दिलेल्या आहेत, त्यांच्यावर कारवाई निश्चितपणे ज्या कोणी अधिकाऱ्यांनी दिल्या असतील किंवा जे कोणी त्याला जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई तर व्हायलाच पाहिजे. अगदी कालपरवा कालावधी 2-2.5 वर्ष याच्या मधल्या काळामध्ये महायुतीचं सरकार आलं ना, त्यामध्ये मग तुमच्याकडे ही संधी होती की ह्या ज्या काही बेकायदेशीर परवानग्या जे दिलेल्या आहेत ते दुरुस्त करायची तुम्हाला संधी होती. भाजपचे आमदार
राम कदम यांनी प्रश्न उपस्थित केला. मग ते एवढे दिवस तुम्हाला तो दिसला नव्हता का की जो इतका अनधिकृत होर्डिंग म्हणून तुम्ही तो आता आकांतांडव करताय, तो इतके दिवस तुमच्या शहरातला तुमच्या इथला होर्डिंग तुम्हाला दिसला नव्हता का? होता का? म्हणजे हे तुमच्याच पक्षाचे आमदार हे प्रश्न विचारायला लागलेले आहेत. म्हणजे हे तुम्ही विचार करायला पाहिजे याच्यावर. म्हणजे मुद्दा हाच आहे की जे लोकांचे प्रश्न आहेत, लोकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत, त्याच्यावर तुम्ही बोलणंच झालेलं आहे. आणि तुम्ही जो काही प्रचार करायला लागला आहे, हिंदू मुस्लिम गायचं असली पक्ष की नकली पक्ष काय, म्हणजे आता हे लोक पण ह्या सगळ्यांना म्हणजे त्रासलेले आहेत. पण सर हे लोकांना गृहीत धरतं असं वाटतं तुम्हाला? मग दुसरं काय आहे? जर समजा हे प्रश्न जर तुमच्या प्रचारामध्ये जर येत नसतील आणि जर तुम्ही 400 पार करायची भाषा करत असाल, तर म्हणजे मतदारांना तुम्ही गृहीतच धरताय की ठीक आहे, आम्ही केलंय, आम्ही रामराज्य आणलेलंच आहे ऑलरेडी. आता कुठलेही देशाचे प्रश्न राहिलेले नाही आहेत, लोकांचे प्रश्न राहिलेले नाहीत, सगळं सुजलाम सुफलाम देश झालेला आहे आणि आता तुम्हाला आमच्या पाठीशी यायचं आहे, असाच त्याचा अर्थ होतो ना. म्हणजे तुम्ही लोकांच्या प्रश्नावरच बोलत नाहीये आणि लोक प्रश्न विचारतायत, तिथं तुम्ही जय श्रीराम म्हणताय. म्हणजे याचा अर्थ काय आहे की सगळं आलबेल आहे, सगळं व्यवस्थित आहे आणि तुम्ही आता रामनाम करत बसा, असा त्याचा अर्थ निघतो. म्हणजे अशा पद्धतीनं हे जर चाललं असेल तर आपल्याला मुंबईचे सुद्धा निकाल, म्हणजे महाराष्ट्रातले आता पहिल्या 4 टप्प्यातले निकाल आश्चर्यकारक असतील, याच्यावर आपण यापूर्वी बोललेलो आहोत. तसेच मुंबईचे निकालसुद्धा अशा पद्धतीनं जर होत राहिलं तर निश्चितपणानं आश्चर्यकारक असतील. प्रेक्षकांना सांगू इच्छितो की येत्या 20 तारखेला आपले मुंबईचं इलेक्शन होतच आहे आणि 4 जूनला मुंबई कोणाच्या हाती जाणार आहे हेच आपण बोलू शकतो की मुंबई काय या सगळ्या एकंदरीत चर्चेवरती किंवा एकंदरीत आम्ही मांडलेल्या विषयावरती तुम्हाला वैयक्तिकरित्या काय वाटतं, कुठल्याही पक्षाची बाजू न घेता तुम्ही कुठल्या पक्षाचे आहात ते विचार न करता एक सर्वसामान्य माणूस, सर्वसामान्य नागरिक किंवा रोज एक नोकरदार चाकरदार वर्ग म्हणून आपण या प्रश्नांकडे कशा पद्धतीने बघतो हे आम्हाला तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगू शकता. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद सर.